दिनांक 4 नोव्हेंबर रोजी राजेंद्र नथुजी वेरडे राहणार बालाजीनगर व अनिकेत कातोडे हे दोघे मालवीय चौकात बँकेत 50,000 रुपये भरण्याकरिता जात असताना 3 अज्ञात अनोळखी युवकांनी त्यांच्यावर चाकू हल्ला चढवत त्यांच्याजवळील 50,000 रोख हिसकून पळ काढला होता। हा परिसर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने सिटी कोतवालीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधात लागले व दिनांक 6 नोव्हेंबर रोजी तिन्ही हल्लेखोर व त्यांचे 2 सहकारी अशा 5 आरोपींना पकडण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश आले। या हल्लेखोरांकडून पोलिसांनी 18,000 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली। सदर गुन्ह्यातील आरोपींचे नाव अश्विन अशोक पहाडन वय वर्ष 20 राहणार हनुमान गल्ली नंबर 2, प्रज्वल देवीदास काळमेघ वय वर्ष 20 राहणार महेंद्र कॉलनी गल्ली नंबर 2, निखिल बबनराव ओगले वय वर्ष 20 राहणार गजानन नगर गीतांजली रोड अमरावती, विशाल श्याम यादव वय वर्ष 20 राहणार महेंद्र कॉलनी, अनिकेत श्रीकृष्ण कातोडे वय वर्ष 20 राहणार जलाराम नगर अमरावती हे असून या गुन्ह्यातील तपास पोलीस निरीक्षक बचाटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नरमोड, गजानन राजमल्लू, हेड कॉन्स्टेबल अब्दुल कलाम, मनीष सावरकर, गजानन ढेवले, जुनेद इम्रान, आशिष विगे, विनोद मालवे, अमोल यादव, सागर ठाकरे यांनी केला असून या गुन्हेगारांची चौकशी सुरू असून यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। मात्र दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे सामान्य नागरिक दहशतमध्ये असून शहराची संरक्षण व्यवस्थेकरिता पोलीस प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।